नागरी बंधू आणि भगिनींना तुम्हा सर्वांकडनं आणि आम्हा सर्वांकडनं सपरेट देणार आहे. आज ह्या सगळ्या ताई मला बघताना दिसतात समोरचे. मला वाटतं काही चुक्या मच्छीचा धंदा लावलेला त्यांनी आहे की नाही. मग आज मला सांगा ह्यांना 15 लाख मिळाले का? काही मिळाले 15 लाख मिळाले का? नाही ना. काय होतं तुम्हाला होतं की नाही? आता परत आपल्या परवड नावा त्यांना तुमच्या दारात आले तर हा परत सांगते त्यांना 15 लाख देणार. आता ऐकायचं नाही त्यांचं. तर अशा एक ना ह्याच्या थापा नेहमी मारतच राहतात. आता मला एक सांगा, आता मागे तर तुम्ही म्हटलं आणि आपल्या हिंदू आणि मुस्लिमांना भांडणं लावली की लावली. आता त्या लोकांनी काय नवीन चालू केलं ह्या काही वर्षामध्ये गुजराती आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावायचं. बरोबर आहे का? आता मला सांगा जे आपल्या इथं जे उद्योगधंदे जे आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना जे महाराष्ट्रामध्ये आणायचे होते ते सर्व गुजरातला पळवून गेले. तर मी गुजराती बांधवांना विचारीन का महाराष्ट्रामधला भूमिपुत्र हा गुजराती माणूस नाही आहे का? आज मला सांगा तुम्ही काही जरी झालं तरी तुम्ही गुजराती बांधव जे महाराष्ट्रामध्ये राहतात तुमची येणारी पिढी किंवा तुम्ही महाराष्ट्राचे बांधील नाही आहेत का? मग असं सगळं असताना हे तुम्हाला तुमचं ब्रेन वॉश करून मराठी आणि गुजराताला मांडलं तर तुम्हाला मान्य आहे का? दुसरी गोष्ट मुंबई ही महाराष्ट्राची शान आहे. आपल्या महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईला फोडण्याचं काम आणि मुंबईला गुजरातला पळून देण्याचं काम भाजपने हाती घेतलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नाही? मराठी माणूस म्हणून आमची मुंबई आपण जी मानाने आणि हक्काने अभिमानाने बोलतो तुम्हाला चालेल का ती गुजरातला हुकून नेली तर? आमची मुंबई आपली मुंबई नाही चालणार आहे ना. मग का हे महाराष्ट्राला कुठेतरी संपवण्यासाठी मुंबईला फोडण्याचं काम भाजपने हाती घेतलं. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना तुम्हाला कुठे दिसणार नाही आहे ते. विकासाचा मुद्दा राहिला बाजूला ते काय बोलत राहणार? हम वो देंगे, हम ये देंगे. उन्होंने उतना भ्रष्टाचार किया, उन्होंने इतना भ्रष्टाचार किया. उसके बाद क्या किया? बीजेपीने क्या किया? भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना काय केलं? त्यांच्याकडे घेतलं आणि वॉशिंग मशीनमध्ये घुसल्यासारखे ते स्वच्छ झाले. जे पण नेत्यांवरती किंवा लोकप्रतिनिधींवरती त्या लोकांनी भ्रष्टाचाराच्या केस लावल्या ईडीच्या माध्यमातून त्यांच्यावरती काय झाले? कारवाई घेतली का? सांगा ना मला तुम्ही. इथे जमलेलं सगळ्यांनी सांगा कारवाई झाली का त्यांच्यावर? नाही झाली. मग हे फक्त जे सरकार आहे त्यांनी फक्त आणि फक्त भ्रष्टाचार वाढवायचं काम केलं. भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्याचं काम केलं. कारण ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना माहिती आहे आम्ही जर बीजेपीमध्ये केलं आमचे सगळे गुन्हे माफ होणार आहेत आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार कधी संपणार आहे का? हा कधीच संपणार नाही आहे जर बीजेपी सरकार या देशामध्ये राहिलं तर. माझ्या महिला ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये सुरक्षित आहेत का? मला तर भीती वाटायला लागली आहे की जे बीजेपी सरकार अजून राहिलं तर आम्ही महिला ज्या 7च्या नंतर घराच्या बाहेर फिरतो ना तर मला वाटतं आम्हाला लगेच 7च्या आत घरात येऊन बसावं लागेल. असे दिवस आमच्या महिलांवरती येतील. एवढी माझी महिला या बीजेपी सरकारच्या काळात असुरक्षित झालेली आहे. कारण महिलांवरती अत्याचार करणारे आपले महाराष्ट्रातले असू दे की भारतातल्या कुठल्याही राज्यातले असू दे प्रत्येक नेत्यांना पाठिंबा द्यायचं काम हा बीजेपी सरकारने केलेलं आहे. मग आमच्या महिलांना न्याय देणार कोण? आपल्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ज्या नेत्यांनी महिलांना अत्याचार केले त्यांचे मंत्रिपद काढून टाकले उद्धव साहेबांनी आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु बीजेपी सरकार काय करते? त्या नेत्यांना पाठीशी घालते. हेच बघायला आम्ही आजच्या दिन म्हणून निवडून दिलं होतं का मोदींना आणि या बीजेपी सरकारला की आम्हा महिलांना घाबरून आमच्या महाराष्ट्रामध्ये जगावं लागेल. हे दिवस बघायला आम्ही मोदींना निवडून दिलं होतं का या भारतामध्ये? आज मला तुम्ही सांगा हा मोदी आल्यापासून महागाई वाढतच चालले. म्हणजे आज माझ्या आयुष्यात म्हणजे माझं वय आता आहे वय वर्ष 41. ह्या खरंच 10 वर्षापूर्वीपर्यंत काँग्रेसचा काळ असताना एवढी महागाई वाढताना मी पाहिलेली नाही आहे. भले त्यावेळेला आपली त्यांच्याशी आघाडी नव्हती पण हे सत्य आहे. तुम्ही खरंच सांगा. मी माझ्या शिवसैनिकांना पण विचारते एवढी महागाई वाढली ती या 10 वर्षामध्ये वाढलेली आहे. मोदी साहेब 2014ला काय बोलले होते? जो पेट्रोल का भाव 67 रुपये ना मुझे 50 दिन दो मैं वो 50 रुपये करके दूंगा. मोदी साहब मैं आपको बताना चाहूंगी अभी 3650 दिन हो गए. कब हुआ पेट्रोल मिला 50 रुपये? झाले का 50 रुपये? हे गाडी घोडे चालवतात सगळेजण झाले का 50 रुपयाचं पेट्रोल? मग आता आपल्याला सगळ्यांना समजायचं आहे. नागरिकांना तुम्ही पण ऐका. आता तुम्हाला समजायचं आहे मोदी हे फक्त आणि फक्त थापा मारतात. ते फक्त आणि फक्त पेटू म्हणून प्रधानमंत्री म्हणून ते प्रसिद्ध आहेत. पूर्ण देशामध्ये आणि पूर्ण म्हणजे जगामध्ये त्यांना फक्त पेगू मोदी म्हणून ओळखलं जातं. बरोबर आहे की नाही? त्यांनी कोणत्या केलेली त्यांच्या
गॅरंटी आजपर्यंत पूर्ण झाल्या. शेवट काय मला वाटते सारखे दंगा लावायचे आणि माझ्या पोलीस बांधवांना तिकडे लावून त्यांच्या घराची राख रांगोळी करायची हे त्यांनी कार्यक्रम लावले. जे सारख्या निवडणुका लागल्या किंवा माझ्या त्या हॉस्पिटलमधल्या माझ्या डॉक्टर्सला नर्सेसला कामाला लावायचा निवडणूक ड्युटी म्हणून. माझ्या हॉस्पिटलच्या डॉक्टर्स झाले तर झाले, माझ्या शाळेतल्या टीचर्स लोकांना लावायचं निवडणूक ड्युटी म्हणून. का तुम्हाला दुसरी यंत्रणा राबवता येत नाहीत का? पण नाही, लोकांची पिळवणूक करायची आहे. एकाच पगारामध्ये माणसांना घासून काढायचं आहे. तो तुम्ही रोजगारचा राहू द्या बाजूला, पण जे गव्हर्नमेंट सर्वंट होते ना, पोलीस बांधवांना तुम्ही पण ऐका, 50% गव्हर्नमेंट सर्वंट काढून ते खाजगीकरण केलं गेलेलं आहे. आणि खाजगीकरण केलं तर केलं, अंबानी अडाणीचे धंदे विकले, पण त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण माझ्या भारतीय बंधूंना कुठेच नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. ही आजची स्थिती आहे भारताची. तुम्हाला वाटतं का येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी हातामध्ये कटोरी घेऊन भीक मागायला पाहिजे? वाटतं का तुम्हाला? पण हे दिवस आपल्यावर येऊ शकतात, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्या वस्तीत नाही तर मी तर म्हणते भारताच्या प्रत्येक माणसावर ही वेळ आलेली आहे. आज मार्केटला पैसा नाही नोटबंदी केल्यानंतर काय फायदा झाला मला सांगा नोटबंदीचा? आले का स्विस बँकेतून पैसे? उलट त्यांचे ब्लॅकचे वाईट झाले. स्विस बँकेतून पैसे आले नाही, आपल्याला 15 लाख मिळाले नाही, पण मार्केटमधला पैसा मात्र संपला. त्याच्यामुळे जे पहिले मार्केटचं रोलिंग चालायचं, जे माझे जे छोटे मोठे दुकानवाले असतील, माझे पेढीवाले ज्यांना व्याजाने पैसे मिळायचे ते मिळणं बंद झाले. का? कारण मार्केटला पैसा उरला नाहीये. आणि एवढं सर्व करून साध्य करून काय झालं का? जर काही झालं असतं, मी म्हणजे 15 लाख पण नको, 15 लाख पण नको, पण आपल्याला 5-6 हजार तरी मिळाले असते. जनधन अकाउंट आपण चालू केलं, आपण इकडे आधार कार्ड लिंक केले, आपण तिकडे आधार कार्ड लिंक केले, त्याचा काय फायदा झाला? तुम्हाला काय फायदा मिळाला? आधार कार्ड लिंक केल्यामुळे कोणाला काय फायदा मिळाला मला सांगा, कारण मला तर काही नाही मिळाला. जर तुम्हाला मिळालं तर मी मान्य करते बाबा आधार कार्ड लिंक करून काहीतरी फायदा झाला, पण हे फक्त जुमलं होते, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ते काय म्हणते डिजिटल इंडिया, डिजिटल इंडिया करणं. हो, पण ते डिजिटल करता करता क्राईमचे एवढे गुन्हे वाढलेत, म्हणजे आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो त्याच्यामुळे जे ऑनलाईन गुन्हे वाढले त्याच्यावरती प्रतिबंध कोण घालणार? त्याच्यावर कोणाचं लक्ष? त्याच्यावरती कोण बोलणार? आज तुम्ही जाता सगळे माझे बांधव पोलीस स्टेशनला, किती सायबर गुन्हे वाढले तुम्हाला माहिती आहे की नाही? त्याच्यावरती प्रतिबंध कोण घालणार? फक्त डिजिटल इंडिया बोलून सोडून द्यायचं. त्याच्या पुढे काय म्हटलं? सगळं ऑनलाईन झाले, करप्शन संपेल. माझं उदाहरण देते मी. आज माझं पसारा लायसन्स म्हणजे सिक्युरिटी सर्व्हिस चालवायला आपल्याला पसारा लायसन्स घ्यावं लागतं, ते बनवायला टाकलं ऑनलाईन माध्यमातून. सगळं झालं, म्हणजे डॉक्युमेंट सगळे ओके, सगळं झालं. नंतर मला तो जो मंत्रालयातला जो कोणी असेल अधिकारी तो म्हणतो मॅडम 50,000 रुपये द्यायचे आता तर तुम्हाला मिळणार. हो, करप्शन थांबलं कुठे? हे मी माझा अनुभव सांगितला. करप्शन थांबलं का? ऑनलाईन केल्यावर उलट करप्शन जास्त वाढलं मी तर म्हणेन. का? कारण ऑनलाईन झाल्यानंतर ह्या लोकांनी यांच्या पद्धतीने नंतर कसं करून लोकांना म्हणजे हेल्पटे घालायला लावायचे, लोकांकडनं कसे पैसे उकळायचे, एवढं फक्त कारस्थान या बीजेपीच्या कार्यकाळात झालेलं आहे. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जर येणाऱ्या काळात तुम्हाला वाटतं की तुमच्यावरती भीक मागायची वेळ येऊ नये, तुमच्या मुलाबाळांना रोजगार मिळावा, तुमच्या मुलाबाळांना स्वस्तामध्ये शिक्षण मिळावं, माझ्या माय भगिनींना त्यांच्या अपुरती दिंड नाही काढली जावी, असं जर आम्हाला सर्वांना, तुम्हा सर्वांना आणि आपण सर्वांना भारतीयांना वाटत असेल ना, तर आपल्याला ही हुकुमशाही आता थांबवली पाहिजे. नाहीतर बाकीच्या तुम्ही देशांमध्ये बघता, मी आता देशाचं नाव घेणार नाही, पण बाकीच्या देशांमध्ये असा प्रकार चाललेला आहे हिटलरशाही की समोर लढायलाच कोणी नाही. त्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये म्हणेन मी, भारतामध्ये झाली. सुरतमध्ये तुम्ही न्यूजवर पाहिलं, सुरतमध्ये जो बीजेपीचा उमेदवार आहे त्याच्यासमोर काँग्रेसच्या उमेदवाराचा फॉर्म रद्द केला गेला आणि बाकीच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली. ही हुकुमशाहीची सुरुवात आहे. आपल्या देशामध्ये जर रशियासारखा पुतीन व्हायचा नसेल ना, तर आपल्याला ही हुकुमशाही थांबवावी लागणार आहे. थांबवणार की नाही तुम्ही सर्वजण मिळून? तुम्हाला पण वाटतं की तुमच्या सगळ्या उमेदवारांचे फॉर्म रद्द व्हायला पाहिजेत? जर हे केंद्रात बसलं ना, तर आपल्या सर्वांच्या मागे ईडी, बीडी, सीबीआय काय काय लावून फक्त आणि फक्त आपल्याला संपवणार. हे लक्षात घ्या. मी आपल्या मराठी सगळ्या बांधवांना सांगते, मेंढ्या रोटापासून ओरडून, की आता आपल्याला ही हुकुमशाही संपवण्यासाठी 20 मेला जास्तीत जास्त संख्येने घराच्या बाहेर पडायचंय आणि मशाल चिन्हावरती बटन दाबून आपल्या पालघर लोकसभेच्या लोकप्रिय उमेदवार भारतीताई कांबळे यांना बहुसंख्य मताने विजयी करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.